शुभ सकाळ सगळ्यांना. चला आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा, भरभराटीचा आणि सुखासमाधानाचा जावो. आजच्या दिवसाची सुरुवात आपण तुळशीला पाणी घालून सूर्यनारायणाला नमस्कार करून सुरुवात करतोय. तर ज्याप्रमाणे देवाने ज्याला ज्या योनीत जन्माला घातलं आहे त्या योनीत जो तो आपलं कार्य करत असतो, त्याच पद्धतीने आज आमच्या घरी आलेत पोतराज. तर त्यांचंही आपल्याला काहीतरी मानपान करायलाच पाहिजे. आणि संक्रांतीच्या अगदी अगोदर ते येतातच, पूर्वीपासून ते येतातच. आणि पूर्वीला बायांच्याकडं कॅलेंडर नव्हती, सासरवसणी होत्या, त्यांना माहिती नसायचं संक्रांत कधी आहे कधी नाही. तर हे लोक सांगायचे आपल्याला की संक्रांत कशावर बसली, तिनं काय परिधान केलं आहे, तिनं काय आपण काय खायचं काय नाही खायचं ते सगळं सांगायचे. त्यामुळे ते प्रथाच आहे, ते लोक येतात आणि ते सांगतात. आता मस्त आधुनिक युगात आता मोबाईलवर सर्व काही समजतं. तसं पूर्वीच्या महिलांना नव्हतं काय माहिती, तर त्यांना हे पोतराज लोक सांगायचे. तर चला आपल्या इथं आले ते दरवर्षाप्रमाणे. पूर्वीला आमच्या इकडं कोंबड्या असायच्या, मग त्यांच्या देवीला ते एक अंड द्यायचं, तेल आपल्या सुपामध्ये काय असेल ते मदन वाढायचं. तर चला आता मी पण घेऊन चालले ते लक्ष्मी आईची पूजा करायला. तर हे पोतराज बाबांना फार पूर्वीपासून येतात आमच्याकडं. ते पंढरपूरमधले आहेत आणि दरवर्षाप्रमाणे ते आलेत यावर्षी. तर चला त्यांना आपण त्यांचं ते आपल्या दारात आलेत देवीला घेऊन, आपणही त्यांचा सन्मान करूया. तर मी चालले मदन आणि एक साडी ओटी घेऊन त्यांना, तर त्यांच्या देवीची पूजा करायला. तर चला. कल्पनाबाई गेले, कल्पनाबाई थांबा. म्हणून आईचं बंगल्यावर चढल्यापासून नाही का मान इसरू नको. आई यंदा आईचा बघा, पिवळा साडी नेसायची नाही, पिवळा बांगडे भरायची नाही, गाई म्हशीचं दार काढायचं नाही, आणि 7चा आत मिस्त्री लावायची, 7चा आत दार काढायची, दूध पिती संक्रांत. आणि पिवळं साडी घालू नका, पिवळे कपडे घालू नका एवढा. आणि तिळ टाकून आंघोळ करा, 7 प्रकारची तिळ टाकून देवाना. आता संक्रांतच आंघोळ करते गंगामांदी. 7 प्रकारचे तीळ पुढे, 2 प्रकारचे काळे आणि पांढरे. आपण घालवते ती निघालाय पंचांगणात, तू बघ. आपण आता ते 6 प्रकारचे तिळ आहे ते तिला. रंग कालवतोय म्हणून सगळी. मग 6 प्रकारचे तिळ ते मोबाईल मध्ये बघ. तू काय बसले तिथं कुठं काढते का? काय नाही, तिला देव अवतार आहे. 6 प्रकारची म्हणजे हळद आहे, कुंकू आहे. हळद आहे, कुंकू आहे, असं आहे. आरती घे, आरती घे ग मला. काही ही दुनियामध्ये काही येत नाही. आत्मा जीव जन्म सुख असेल तर माणसं एकमेकाला बघते. यंदा किती दैना झालं माणसांचा. तुम्ही बी आईचा मान पान इसरू नका. साडी पीस असल, ओटी भरलेलं चांगलं आहे. यंदा निघालाय तसं लक्ष्मी यायचं. ओटी भरायची, आईची साडी आनंदात ओटी भरायची.
श्री शंकरा सुखना जाऊ दे आई त्यांची घराकडं नको दाराकडं नको वलीकडं नको दमाई वलीकडं कोंबऱ्याकडं नको आई सुखात दे आनंद दे गबय पूर्वीला थंडी पडली की कोंबड्यांना रोग यायचा, म्हणजे त्या मरायच्या. गावठी कोंबड्या असायच्या प्रत्येक महिलेकडं गावाला. आणि मग पोतराज बाबा येऊन गेले की त्याला जर अंडे नाही ना दिले त्याच्या देवीला तर मग म्हणायचे की त्या कोंबड्या मेल्या, रोग आला. म्हणून करता प्रत्येक बाई ही त्याच्या देवीपुढं अंडे द्यायचीच आणि तेल घालायची. सगळेजण त्यांची पूजा करायची. मनोभावे का तर संक्रांतीचा कोप होऊ नये म्हणून. आणि पूर्वीला एक महिनाभर पूर्ण महिला एकमेकीच्या घरी जायच्या हळदी कुंकू द्यायला, अगदी महिनाभर. पण आता मात्र सगळ्या प्रथा बंद होत चालल्यात. अष्टपुत्र सौभाग्यवती हो. आपल्याला किती दुःख आहे हे बघण्यापेक्षा आपला पुढं जो उभा आहे त्याला किती दुःख आहे हे पाहायचं आणि आलेला प्रत्येक दिवस हा आनंदाने सुखासमाधानाने जगायला शिकायचं. यातच तर खरी मजा आहे. कारण देवानं प्रत्येकाला त्याच्या हिशोबाप्रमाणे दुःख दिले. त्यामुळं आपणच खूप दुःखी असं कधीच समजू नका आणि आला दिवस हा आनंदाने जगायला शिका.